जय महाराष्ट्र. अयोध्या. अयोध्या. जय महाराष्ट्र. कोण बोलतंय? मी दादा डोंगरे बोलतोय. कोण? दादा डोंगरे बोलतोय मी, संभाजीनगर. बोला ना. तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता. तर आतापर्यंत मी फोन केला नाही 2-3 वर्षामध्ये. आपण शिवसेनेत बरोबर काम केलं आहे. बर. पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते बघ. म्हणजे मी तुला आज का बोलतोय तर कारण तू समजून घे. समजून घे म्हणजे तुम्ही समजून सांगा. तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे? तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला. मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही. पोस्ट कर आम्ही सांगणार म्हणजे तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असं तसं तुम्ही हे म्हटलात. मी काय पोस्ट केली मला सांगा. तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती का ओडिराचं स्थान असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा. माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का? अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा. कळलं ना? उद्धव ठाकरेची माहिती उद्धव ठाकरेला तुझ्या माहिती तू जे म्हटलास ना ते सगळं तुझ्या माहिती. ते सगळं तुझ्या माहिती. तुम्हाला लाज वाटत नाहीत का रे? एका माणसाचा खून होतो दिवसा ढोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता. लाज वाटतं का? आणि तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगरहून बोलतोय म्हणून तू आता घाणेरड्या शिवाय तुला लाज वाटते का होय रे? हलकट नालाय का? तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये. तू ये बरं इकडे तुला सांग. तू ये की तुझ्या दम आहे तर तू ये. तुझ्यासारख्या बावळाटाच्या गाडी लागते का मी? तू ये ना मूर्ख पागल. अरे नामदेव शास्त्री घराचे महंत. अरे कशाचा नामदेव शास्त्री? जर नामदेव शास्त्री त्याला वाटलं नाही का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून? वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून? काय बोलतोय की नारायणगड? काही नारायणगडावरती फक्त एक आमचं सुद्धा ते श्रद्धास्थान आहे. माझ्या पोस्ट मध्ये मी कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का? सांग ना भडव्या. तू मला फोन करतोस ना भाडखाऊ. मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं. मला माझ्या बापाने शिकवलं ज्याला तसं तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या. तुझ्या जे आम्हाला म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहीचं. तू आम्हाला जे म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहीचं. मातोश्रीवर जाऊन मातोश्री फोडून टाकू मग. हो काय? आम्ही काय आम्ही काय इथं बांगड्या भरल्यात काय? मातोश्रीच्या तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. नाही तुझी मिशी भादरली ना तर ही पाटलाची अवलादच नाही. तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. नाही तुझी मिशी भादरली ना बाग साल्या येऊन दाखव. तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. तुझी मिशी भाजून तुझ्या हातात देते की नाही बघ. अरे नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या मराठी न्यूज चॅनलवर बघत आहोत अयोध्या पोळ आणि कराड समर्थक यांची कॉल रेकॉर्डिंग. आणि ती कॉल रेकॉर्डिंग अशा प्रकारची आहेत की त्यामध्ये त्यांनी एकमेकांना खूप काही असं बोलले आणि शिवेगाळही केली. परंतु आपल्या मराठी न्यूजवर या रेकॉर्डिंगची आपण पुष्टी करत नाही, परंतु तरीही आपण दाखवत आहे. याकरिता कोणीही दक्षता न घेता आपण ही ऐकावी आणि समजून घ्यावा आणि जास्तीत जास्त शेअर करावं. याकरिता आपण आपल्या मराठी न्यूजवर टाकलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो.